अमूल पाठोपाठ आता गोकुळ दुधाच्या किमतीतही वाढ झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर पुन्हा आता भार पडणार आहे। गोकुळ दुधात आजपासून 2 रुपयांची वाढ केली गेली आहे। स्पेशल फुल क्रीम दुधाची किंमत 74 रुपये प्रति लिटर असणार आहे, तर साध्या गाईच्या दुधाची किंमत आता 58 रुपये लिटरवर पोहोचली। त्यामुळे गोकुळ दुधासाठी आजपासून ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत। अमूल पाठोपाठ आता गोकुळ दुधाच्या किमतीत देखील आता वाढ झाल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता ग्राहकांच्या खिशावर पुन्हा भार पडणार आहे। गोकुळ दुधात आजपासून 2 रुपयांची वाढ केली गेली आहे। गोकुळ दुधासाठी आजपासून ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत। आजपासून 2 रुपयांनी दरवाढीची अंमलबजावणी करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेले आहेत। स्वप्नील, गोकुळ दुधाच्या दरात सुद्धा आता वाढ करण्यात आलेली आहे, 2 रुपयांनी वाढ केलेली आहे, काय अधिकची माहिती? नीलम, गोकुळ दुधावरती आजपासून 2 रुपयांची वाढ ही लागू झालेली आहे। त्यामुळे अनेक जे ग्राहक आहेत, विक्रेते आहेत, त्यांच्यामध्ये नाराजी पाहायला मिळते। काही ग्राहक हे अशी सुद्धा नाराजी व्यक्त करतायत की गोकुळ दुधाचे भाव वाढलेले आहेत, मात्र याचा कुठेतरी खिशावरती ताण होतोय, खिशावर परिणाम होतोय, पगार वाढ होत नाही, अशा प्रकारची प्रतिक्रिया आहेत। आपल्यासोबत काही ग्राहक सुद्धा आहेत आणि विक्रेते सुद्धा आहेत। दोघांशी संवाद साधू। आजपासून 2 रुपयांची वाढ झालेली आहे, खरं तर सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडला असं काही वक्तव्य होतं। तुमची काय नक्की यावरती प्रतिक्रिया? हे नक्कीच खरं आहे की सर्वसामान्यांच्या खिशावरती ताण पडलेला आहे। 2 रुपये का असेना पण ते ताण पडलेलं आहे। आता प्रत्येक ह्याच्यावरती खर्च वाढतोच आहे, पगार कमी आहेत लोकांची, लोकांना रोजगार गेलेले लोकांची, आणि ह्याच्यामध्ये जे प्रत्येक वर्ष 2-4 महिन्यांचे यांचे 2-2 रुपये वाढत गेले ते नक्कीच घातक आहे सगळ्यांना। कारण काय खायचं आणि काय प्यायचं आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। लोकांचे पगार वाढतच नाही आहेत बिलकुल, महागाई इतकी गगनाला भिडत चालली आहे की याच्यासाठी सरकारने काहीतरी नक्की विचार करायला पाहिजे। भले 2 रुपये असतील ते आपल्याला 2 रुपये वाटतात, पण ते महिन्याचे जवळ 60 रुपये होत आहेत, हा विचार पण करायला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून काहीतरी लोकांनी हा विचार करायला पाहिजे, सरकारने विचार करायला पाहिजे की पैसे वाढवण्याच्या बाबतीत तुम्हाला नाही आहे, पण त्याबाबत लोकांचे पगार पण वाढले पाहिजे, रोजगार वाढला पाहिजे। या दृष्टिकोनातून सरकारने काहीतरी चांगला विचार करायला पाहिजे, सकारात्मक विचार झाला पाहिजे यासाठी। सकारात्मक विचार सरकारने सुद्धा लोकांच्या पगार वाढ करण्यासंदर्भात झाला पाहिजे असं त्यांनी एकूण ग्राहकांचं म्हणणं आहे। मात्र विक्रेते काय म्हणतात या ठिकाणी? 2 रुपये वाढलेले आहेत। काही दिवसांपूर्वी अमूल दुधाचे सुद्धा भाव वाढले होते। ताई, काय सांगाल? गोकुळ दुधाचे आता दर वाढ झालेली आहेत, खरं तर काय ग्राहकांची प्रतिक्रिया आहे? तुमची एकूण काय अडचण आहे? कमिशन वाढले नाही असं सुद्धा म्हणत होते। हां, बरोबर आहे, पण दुधाचे भाव वाढतात पण आमचं कमिशन नाही वाढत। प्रत्येक वेळी आम्ही सकाळी 4 वाजल्यापासून मेहनत करतो, मग आम्हालाही 4 पैसे काहीतरी मिळायला पाहिजेत ना, पण आमचे पैसे नाही वाढत। आम्हाला आता लिटरला 2 रुपये 2.5 रुपये असेच मिळतात, मग आम्हाला आमचा भाव आमचे कधी पैसे वाढणार? ह्याच्यामध्ये ब्रोकन असतं, चोऱ्या होतात, मग आमचंही नुकसानच होतं ना त्याच्यामध्ये। मग आम्हाला पण कमिशन वाढवून पाहिजे ना, त्यांना सांगा, ते बोलतील। ग्राहकांच्या काय प्रतिक्रिया आहेत या ठिकाणी येतात? काय आहे ते बघ, गिऱ्हाईक बोंबाबोंब करतातच आहे, पैसे वाढले म्हणून। त्यांची तो आरडाओरडा आहेतच, त्यांची आरडाओरडा आहेतच, पण फक्त आता आमचं पैसे आम्हाला पण काहीतरी मिळालं पाहिजे ना, आमचं पण कमिशन वाढतच नाही आहे, त्याचा विचार करावा। नीलम, आपण जर बघितलं तर ग्राहकांच्या एकीकडे प्रतिक्रिया आहेत की सरकारने विचार केला पाहिजे, मात्र विक्रेते असं सुद्धा म्हणतात की आमच्या कमिशन संदर्भात सुद्धा विचार झाला पाहिजे, असं 2 मत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। जी, धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।